अजय माल्याजींचा फोन. अजय माल्या शेठजी, हे तेच आहेत ना ज्यांची मुंबईत खूप सारी हॉटेल्स आहेत? हो हो बागा, तेच माल्या शेठ. तू विसरलास का? मागच्या वर्षी त्यांनी 100 टीव्हीची ऑर्डर दिली होती. ओ, काही माहित नवीन हॉटेल बनवत असतील आणि खूप मोठ्या ऑर्डर साठी फोन केला असेल. अरे मग फोन उचला ना. हो हो, बोला बोला अजय माल्याजी, बोला. हॅलो जेठालाल, आताच्या आता माझ्या ऑफिसमध्ये ये, माझं खूप महत्वाचं काम आहे. हो लगेच येतो, मी लगेच येतो. ओके, थँक्यू थँक्यू. ओके जेठालाल. अजय माल्याजींनी मला तर त्यांच्या ऑफिसला बोलवलं आहे. अभिनंदन शेठजी. अभिनंदन शेठजी, अभिनंदन. थँक्यू भाऊ, थँक्यू. प्रार्थना करा, दोघांनी प्रार्थना करा की खूप मोठी ऑर्डर मिळू दे आणि कालपासून जी पनवती लागली आहे ती संपू दे. हा, ऑल द बेस्ट शेठजी. थँक्यू मोठे थँक्यू contract घेऊन या. थँक्यू 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 थँक्यू. ऑल द बेस्ट. बागा, माझं मन सांगतंय यावेळी खूप मोठी ऑर्डर येणार आहे. नमस्कार अजय माल्याजी. ओ हो जेठाभाई, वेलकम. बसा बसा. थँक्यू, तुम्ही इथपर्यंत आलात. अरे नाही, तुम्ही माझी आठवण काढली म्हणून थँक्यू. बरं आधी मला सांगा, तुमच्या त्या हॉटेलसाठी AC LCD दिले होते ते नीट चालत आहेत ना? माहित नाही जेठाभाई, ते हॉटेल तर मी केव्हाच विकलं. वा वा वा, कमालीचे व्यापारी आहात तुम्ही. घेणं विकणं सारखं चालूच असताना तुमच्या बरोबर धंदा करण्यात खूप मजा येते माल्याजी. काय आहे तुमचं पेमेंट वगैरे सगळं वेळच्या वेळी होतं. बोला बोला, यावेळी मी तुमची काय सेवा करू? सांगा काय काय हवंय? AC TV फ्रीज का सगळेच देऊ? नाही नाही, यावेळी टीव्ही फ्रीज AC मला काहीच नकोय. यावेळी तर मला या मोबाईल फोनची बॅटरी हवी आहे. बॅटरी? बॅटरी? हो, या फोनला 24 तास चार्ज करतो मी, तरी कसा बसा अर्धा तास चालतो हा फोन. मला काहीही करून फोनची बॅटरी बदलून दे, वैताग आलाय नुसता. अच्छा, एका बॅटरीसाठी मला इथपर्यंत बोलवलं? मी तर काय काय विचार करून आलो होतो. फालतूपणा आहे हा. ठीक आहे, मी संध्याकाळपर्यंत पाठवून देतो आणि खूप अर्जंट असेल तर तुम्ही माणसाला पाठवा, त्याच्या बरोबर देतो. नाही नाही, इट्स ओके. संध्याकाळी पाठवून दे. हॅलो, येस. उद्या मीटिंग? नाही नाही, उद्या मी हाँगकाँगला चाललोय. नाही नाही, पुढच्या आठवड्यात जमणार नाही, मी लंडनला असेल. मी येऊ? लंडनला? नाही नाही, म्हणजे मी जाऊ का? हो हो, ओके ओके. तुम्ही पुढच्या महिन्यातच प्लॅन करा. परत माचीस नाही गेली. बहुतेक माचीस मध्येच काहीतरी गडबड आहे. नाही नाही बागा, गडबड माचीस मध्ये नाही, गडबड तुझ्या एकाग्रतेमध्ये आहे. माइंड यू, दिस गेम इज माइंड गेम. मी दाखवतो तुला काही. येस, बघितलंस? अरे वा नट्टू काका, तुम्ही तर कमालच केली. थँक्यू थँक्यू. आता तू हो खेळ. हो, आता मला पण जमेल. बघा बघा, आता आतमध्ये जाईल. कॉन्सन्ट्रेट. नाही बागा, थोडीशी एकाग्रता कमी पडली माझी, थोडीशी इच्छा. आता बघा. हा, काय चाललंय दुकानात? सॉरी शेठजी. काय सॉरी? तुम्ही काय दुकानात ग्लास मध्ये माचीस टाकायला येता? गिराईकांनी बघितलं तर काय म्हणतील? शेठजी, कुणी गिराईक येत नाहीये म्हणून आम्ही खेळत होतो. काय आहे, बिना कामाचे नुसते बसून झोप येत असते म्हणून टाइमपास करायला खेळतो. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे, मी आणि बागा किती कर्मठ आहोत. अहो शेठजी, तुम्हाला त्या अजय माल्याने काही ऑर्डर दिली का? हो दिली ना. दिली का? अभिनंदन नट्टू काका, अभिनंदन बागा, अभिनंदन, अभिनंदन. अरे हो, ते अभिनंदन राहू दे. फक्त मोबाईलच्या बॅटरीची ऑर्डर मिळाली आहे. अरे बा, किती नग? 1,00,000 नग. अभिनंदन अभिनंदन. अरे डोंबलाचं अभिनंदन. शांत बसा. 1,00,000 नाही, फक्त 1. फक्त 1? त्या माल्याजींच्या फोनची बॅटरी खराब झाली आहे म्हणून मला फोन करून ऑफिसवर बोलवलं. बोला आता. ओह शिश.
आजचा दिवसच खराब आहे. अहो शेठजी, फक्त आजचा दिवस नाही, गेले 3-4 दिवस हेच चालू आहे. एक दिवस धंदा चांगला होतो, एक दिवस नाही होत. आता परवा खूप धंदा झाला. 5 वॉशिंग मशीन, 7 टीव्ही विकले गेले. नंतरचा दिवस एकदम थंड. पण नट्टू काका, एक दिवस धंदा चांगला आणि एक दिवस धंदा हा वाईट होतो, असं का? बाळा, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे असं होत असतं. जसं की पनवती. कधी कधी दिवस सुरू होण्याआधी पनवती लागते, म्हणून धंदा नीट होत नाही. जर सकाळी सकाळी एखादा गिराईक सामान बदलायला आला तरी पनवती लागते. कुणी उधार मागायला आलं तरी आपला दिवस खराब होऊन जातो. म्हणून दिवसाची सुरुवात नेहमी चांगली झाली पाहिजे. पण नट्टू काका, शेठजींच्या दिवसांची सुरुवात तर नेहमीच चांगली होते. ते रोज सकाळी बापूजींना नमस्कार करून जय जिनेंद्र असं म्हणूनच बाहेर पडतात, हो ना शेठजी? हो हो, बरोबर. हा, मग यापेक्षा दिवसाची चांगली सुरुवात अजून काय असू शकते? हो. हा, पण कधी कधी कुणाशी भांडण होतं, मग नकारात्मकता पसरते, मग सगळा दिवस खराब होतो. जसं आज सकाळी सकाळी शेठजी बावरीजींना ओरडले. सकाळी सगळ्यांचाच मूड खराब झाला होता. हा, आणि जेव्हा मन दुखावतं ना, तेव्हा त्याचा परिणाम कामावर सुद्धा होतो. अरे नाही नट्टू काका, असं काही होत नाही. नाही शेठजी, असं होतं. आणखी एक गोष्ट शेठजी, जी तुमच्या लक्षात आली की नाही मला माहित नाही, पण माझ्या लक्षात केव्हाच आली. आपल्या दुकानात कसं गिराईक येतं तेही आपल्याला बघायला पाहिजे. काय आहे की काही गिरायकांनी दुकानात पाऊल ठेवलं की लगेच पनवती लागते, आणि काहींचा पायगुण एवढा चांगला असतो की त्यांच्या मागून गिरायकांची लाईन लागते. आठवा जरा, आज सकाळी त्या अगरबत्तीवाल्यांनी काय सांगितलं होतं? तुमचं दुकान माझ्यासाठी खूप लकी आहे. तुमच्या दुकानात जर माझी बोनी झाली तर माझा पूर्ण दिवस चांगला जातो. तुम्ही त्याच्यासाठी लकी आहात. आता तुम्हाला शोधायचंय की तुमच्यासाठी लकी कोण आहे. हे घ्या नट्टू काका, 3 चीज ग्रिल सँडविच, 2 कॉकटेल आणि 1 फालुदा. हे कुठल्या आनंदात? सॉरी शेठजी, आम्हाला वाटलं की तुम्ही अजय माल्याजींकडून खूप मोठी ऑर्डर घेऊन याल. सो टू सेव्ह द टाइम आम्ही हे आधीच मागवून घेऊ. आजचा नफा 100 रुपये आणि खर्च 760. एक दिवस धंदा चांगला होतो, एक दिवस वाईट होतो. कळत नाही असं का होतं. काहीही करून मी या प्रश्नाचे उत्तर मिळवणारच. माझा धंदा मी दुरंतो एक्सप्रेस सारखा चालून दाखवीन, नॉन स्टॉप. अरे हसतेस कशाला? बाबा, तुम्ही तर असे बसले आहात जसे की खूप मोठे ज्ञानी आहात. काय तुला काय म्हणायचं आहे? मी अज्ञानी आहे? नाही, तुझं नाही. तुम्ही ज्ञानी आहात, पण आता ना तुम्ही लेखकांसारखे विचार करत होतात, असं करून. म्हणून म्हणाले. बाबा, तुम्ही कोणती गोष्ट आठवताय? अरे नाही, धंद्याचा विचार करतोय. आजकाल धंदा थोडा मंद पडला आहे, त्यामुळे थोडी चिंता आहे. अरे टपूचे पप्पा, कधीच चिंता करायचीच नाही. माझी आई नेहमी म्हणते की चिंता करून कावळ्याची हुशारी पण कमी होते आणि त्याने तब्येतीवर पण परिणाम होतो. माझी आई तर कधीच चिंता करतच नाही. अरे त्या कशाला करतील? त्यांना थोडी ना दुकान चालवायचं आहे. माझ्यासारखं दुकान चालवलं तर कळेल किती चिंता असते, किती टेन्शन असतं. टपूचे पप्पा, माझ्या आईकडे ना सगळ्या टेन्शनचं औषध आहे. तुम्हाला पटणार नाही, पण अहमदाबादमध्ये खूप मोठे मोठे लोक माझ्या आईकडे समस्या घेऊन येतात आणि मग चिंतामुक्त होऊन जातात. अच्छा, तर एक काम कर, आत्ताच्या आता आईला फोन लाव आणि विचार माझ्या चिंतेचं काही समाधान आहे का त्यांच्याकडे. अरे आहे का म्हणजे असणारच. लगेच फोन करते मेरे काका. काय? मेरे काका फोन लाव आणि त्यांना विचार की असं का होतं. म्हणजे एक दिवस धंदा चांगला होतो, एक दिवस वाईट होतो, आणि सकाळी सकाळी वाईट पायगुण असं काही असतं का? म्हणजे ठराविक माणूस सकाळी आला तर त्यांनी धंद्यावर परिणाम होतो का?
टपूचे पप्पा, फोन लागला की मी तुमच्या हातात देते, मग तुम्हीच विचारा. तू मनात जे काही असेल ना ते सगळं विचारा. हा? अगं तूच विचार ना. हा, हॅलो. काय म्हणाली आई? तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या उपलब्ध नाही. थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. फोनच लागत नाहीये. पण मला माहितीये, फोन लागला असता तर आई काय म्हणाली असती. काय? हेच की धंद्यात खरोखरच सोबत पावलं असतात. जसे की माझे सुंदर भाऊ जिथे पण पाऊल ठेवतो ना तिथे सगळं चांगलं व्हायला लागतं. टपूचे पप्पा, तुम्हाला धंद्यात तेजी हवी असेल ना तर सुंदर वीराला दुकानात बसवून घ्या. टपूचे पप्पा, तुमचा विश्वास नाही बसणार. अहमदाबाद मध्ये काही लोक सुंदर वीराला फक्त दुकानात बसून घेण्यासाठीच बोलवतात. आता बोला. या सुंदरला मी दुकानावर बसवलं तर मी आयुष्यातून उठीन. काय? काही नाही, तू परत आईला फोन लाव ना बाई. अरे वा जेठ्या, आज विहीणबाईंशी बोलावंसं वाटतंय तुला. काय विशेष? नाही काही नाही बापूजी. अरे काय नाही टपूचे पप्पा. बापूजी, टपूचे पप्पा म्हणत होते की आजकाल धंद्यात जरा मंदी आलीये म्हणून थोडीशी चिंता होते. तर त्यांना आईला फोन करून विचारायचं होतं की धंद्यात तेजी मंदी का येते आणि त्याचं कारण काय, आणि पनोती लागणार शुभ पावलं असं काही असतं का ज्याने धंद्यावर परिणाम होतो, असं काय विचारायचं. काय पनवती, काय शुभ अशुभ? हे बाबा, गिरायक कमी आहे तर मेहनत कर. हे सगळं काय मूर्खासारखं परळतोयस? नाही ते बापूजी. बस, आपल्या उलट्या सुलट्या गोष्टींवर कधी विश्वास ठेवायचा नसतो. अरे मेहनतीवर विश्वास ठेवायला हवा. मेहनत केल्यानेच सगळं काही होतं. अरे मेहनत तर मी करतोच ना बापूजी. अरे मग आणखी जास्त मेहनत कर. चला आता उभा कायस? हो, एक मिनिट. अरे आता कुठे दुकानात चाललाय? नाही दुकानावर नाही, थोडा सोडा प्यायला चाललो. मग थोडा कशाला, पूर्ण जा. आणि ऐक, उद्या सकाळी लवकर उठून लवकर दुकानात जाऊन भरपूर मेहनत कर. अरे सोडा प्यायला चाललायस ना, मग जा ना बाबा.